नमस्कार मंडळी, मी गोविंद हटकर तुमचं स्वागत करतो वर्षा हटकर यांच्या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात, जे आहे भिवंडी येथे बायपासच्या पुढे। आम्ही सांगतो पुढे तुम्हाला। नमस्कार मंडळी, आम्ही पोहोचलोय आता दुर्गाडी किल्ल्याजवळ। हे महाराजांची प्रतिमा बघू शकता तुम्ही, घोड्यावरील अतिउत्तम अप्रतिम अशी बघू शकता तुम्ही। हा रस्ता भिवंडी बायपासचा आहे, तुम्ही बघू शकता इकडं दुर्गाडी किल्ला अंधार। मंडळी, आम्ही पोहोचलोय भिवंडी बायपासला आणि मी आणि दादा इकडे थांबलोय चहा प्यायला। आता इकडून आतमध्ये आहे मराठेपाडा, एक गाव आहे, तिकडे आहे आपल्या महाराजांचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर। ते एकमेव मंदिर आहे जे बनलं आहे, ते मागच्या 6 महिन्यात बनलं आहे। आता आम्ही दोघं भाऊ चाललोय आणि या प्रवासात फक्त दादाच गाडी चालवणार आहे, कारण की दादाला मागचे 2-3 दिवसापासून मी बोलत होतो दादा गाडी शिकव, दादा गाडी शिकव। दादानी काही गाडी शिकवली नाही, हे बघा दादा। आणि ते जाऊन येऊन ते आहे 25 ते 30 किलोमीटर आहे। आता दादा भाऊ किती गाडी चालवणार, दादा तर मध्ये मध्ये थांबणार आहे हे वाटतंय मला। चला मित्रांनो, जुळून राहा आमच्यासोबत। याच्या पुढे आहे सुपेगाव, तिथून मग जवळजवळ असेल 20-25 मिनिटावरती महाराजांचं मंदिर। आम्ही प्रवास करतो जे थांबलो नाही। इथून आहे खास एंट्री, आवाले रोड, ग्रामपंचायत आवाले विश्वगड। नमस्कार मंडळी, आम्ही पोचलोय मराठेपाड्यात, तुम्ही बघू शकता मंदिर जवळ आलंच आहे। हे बघा मंदिर, तुम्ही बघू शकता पोचलोय। इथं पार्किंग येणारे आहेत, तिथं इथं पार्किंग करू शकतात। छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिलेच भव्य आकारातील मंदिर, जे की भिवंडी येथील मराठेपाडा येथे उभारण्यात आले आहे। 400 वर्षे टिकेल अशी मजबूती असलेले हे मंदिर 4 कोटी खर्चातून उभारलेले आहे। मंदिराच्या आतमध्ये महाराजांची भव्य 7.5 फुटांची मूर्ती स्थापित केली आहे। अयोध्यातील श्रीरामांची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आले आहे। शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर 17 मार्च रोजी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। चला तर मग आता आपण मंदिराची सैर करूया।
यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आता महाराजांच्या मंदिरात तर ऑफकोर्स पोचलोच आहेत. आता इथं फोटो लागलेले आहेत खूप सारे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला ज्या फोटोची मला माहिती असली त्या फोटोची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. चला फोटोंची माझी जाऊ विद्याला घेते तेव्हाचा फोटो. हे आपले महान वॉरियर छत्रपती संभाजी महाराज मागाचे दगड घालताना. हिरो आला आपल्या छत्रपतींचा राज्याभिषेकचा फोटो. छत्रपती आपले पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हाचा फोटो. महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी झाला. तेव्हा कोणत्या तरी मोठे हे होते आपले पंडित, त्यांच्याकडून राज्याभिषेक करून घेतला. हा रयतेचा फोटो आहे, कदाचित बाहेर येतानाचा फोटो आहे. सवारी करत असणार तेव्हा छान वाटलं खूप. येऊन तर खरंच एकदम भारी आहे. हे आपले महान योद्धा आपले हिरकणी बैठांचा फोटो गड चढताना. त्यांच्या मुलाला दूध पाजले. नमस्कार मंडळी, हे आपल्या यसाजी कंक. तर कुतुबशहाच्या आणि महाराजांची जेव्हा भेट झाली तेव्हा कुतुबशहाने बोलले होते, तुम्हारे लिए तो सिर्फ हमारे हाथी ही काफ़ी है. तेव्हा महाराज बोलले होते, तुम्हारे 100 हाथियों के लिए मतलब हाथियों के बराबर मेरा एक ही सैनिक आहे. तेव्हा यांचं नाव आणतं यसाजी कंक. तेव्हा हत्तीसोबत यांनी युद्ध केले होते यसाजी कंक. तेव्हा एका तलवारीतच सूर कापून फेकली होती हत्तीची. इतकी दाखवत होते आपले यसाजी कंक यांच्यामध्ये. तानाजी मालुसरे, वन ऑफ द बेस्ट वॉरियर. ही आग्र्यावरून सुटका महाराजांची एकदम चतुराईने महाराजांनी आग्र्यावरून सुटका केली. त्याचा हा फोटो एकदम छान पद्धतीने. बाहेरची नाईट उन्हामुळे दिसणार नाही आता. हे काय सांग. हा फोटो आहे शाहिस्ता खानाचे बोटे छाटताना. शाहिस्ता खानाचे बोटे छाटताना महाराजांचा फोटो. बाजी प्रभू. अफजल खानाचा वध करताना 1659ला वध केला महाराजांनी अफजल खानाचा. बघू शकता फोटो तुम्ही. 2 मिनिटात ठोकला फक्त, पण त्याच्या मागची रणनीती खूप भारी होती बाबा. तुम्ही बघू शकता पिक्चरांमध्ये. आपले मराठी मूवी येतच असतात.
नमस्कार मंडळी, आम्ही महाराजांच्या मंदिरात आलो होतो. तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेरच आम्ही उभे आहेत. दादा आणि मी इथं आलो होतो. खूप भारी वाटलं येऊन. एकदम मन प्रसन्न वाटलं इथं आलं म्हणून. आम्ही प्रत्येक फोटोचे दर्शन घेतले, महाराजांचे दर्शन घेतले. मस्त मस्त फोटो होते, मस्त इतिहास सांगितलेला होता फोटोंच्या खालती, ते वाचलं आम्ही. 10 मिनटं बसलो, एकदम छान वाटलं, एकदम भारी. हा व्हिडिओ मी इथंच एंडिंग करतो. छान वाटलं. सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला आणि लाईक करा. जय शिवराय, हर हर महादेव.